नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अभ्यास करू हसत खेळतमध्ये. तर आपण याआधी 2-3 व्हिडिओ बघितले. त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की आपण अल्फाबेट्सचे ब्लॉक तयार करायचं ठरवलं होतं. तुम्ही केलेले असतीलच. नंबरचे ब्लॉक्स करायचं ठरलं होतं. नंबरचे ब्लॉक्स केलेले 50 पर्यंत केले असतील, 100 पर्यंत केले असतील. ते ब्लॉक्स तुमचे तयार करून झाले आहेत. आता आपल्याला मुलांसोबत खेळायचं आहे. तुम्ही सुरुवात केली की नाही हे मला माहीत नाही, परंतु त्यातूनच तुमच्या मुलाच्या अभ्यासाला सुरुवात होणार आहे हे नक्की. त्यांना मजेशीर शिकायचं आहे, मजेत खेळायचं आहे. त्यामुळे या ब्लॉग्सच्या माध्यमातून त्यांचे आपण नंबर्स कव्हर करू शकतो. म्हणजे काउंटिंग नंबर्स आपले रेडी झाले आहेत. आता रेडी झाले आहेत असेच मी समजते, कारण आपल्याला यापुढे पुढच्या स्टँडर्डसाठी पण व्हिडिओ टाकायचे आहेत. सेकंडचे, थर्डचे, फोर्थचे. त्यामुळे आपण आता बेसिक घेणार आहोत आणि ते थोडं ग्लान्स थ्रू घेणार आहोत. त्याच्यामध्ये आता मुलांचे अप टू नर्सरी टू 1-2 पर्यंत समजा 1 पर्यंत तर ब्लॉक्स झाले, त्यांचे नंबर झाले, त्यांचे अल्फाबेट्स झाले असतील. सपोज कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स ते ओके झाले. आता काय करायचं आहे आपल्याला, त्यांचे आपण ऑर्डिनल नंबर घेतले होते. ऑर्डिनल नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड त्याच्यामध्ये कोणती ॲक्टिव्हिटी करायचं आपण ठरवलं होतं. आपण काय बनवलं होतं की ऑर्डिनल नंबरसाठी त्यांचे जे मित्रमैत्रिणी असतील खेळायला येणारे किंवा तुमच्या घरात असणारे 1-2 मुलं त्यांना एका रांगेत उभं करायचं. फर्स्ट नंबर, सेकंड नंबर, थर्ड नंबर त्यांना असे नंबर द्यायचे. ज्याला ज्या नंबरवर करायचं असेल, उभं राहायचं असेल तसं करून द्यायचं. नसेल ठीक आहे, त्यांची खेळणे ठेवा, टेडी ठेवा किंवा आणखी एखादी वस्तू ठेवू शकता की बाबा ही फर्स्ट नंबरवर आहे, ही सेकंडवर आहे, ही थर्डवर आहे. झाले तुमचे ऑर्डिनल नंबर कशा प्रकारे आपल्याला कव्हर करता येतील. आधी त्याला ओळीच पाठ करून घेऊ आपण, म्हणजे त्याला अभ्यासाचा ताण येणार नाही. त्याला हा आपण अभ्यास करतोय असं अजिबात वाटणार नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड अशा प्रकारे 10 to 50, 30 कितीपर्यंत तुमचे होतात. हळूहळू, जबरदस्तीने नाही, जास्त फास्टलीसुद्धा नाही. झालं ऑर्डिनल नंबर होतील. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. आपण त्याचे काउंटिंग नंबर घेतलेले आहेत. 1 2 3 4 पासून त्याची सुरुवातच होते. ABCD पण त्याची कॅपिटल झालेलीच असेल. नर्सरी 1 2 नर्सरीमध्ये असेल, KG 1मध्ये असेल. ABCD मोठी ABCD कॅपिटल झालेली असते. स्मॉल लेटर चालू झाले असतील किंवा संपून गेली असतील यापर्यंत. त्याच्यानंतर काउंटिंग नंबर कंप्लीट झाल्यावर आता कोणत्या ॲक्टिव्हिटीकडे आपल्याला वळायचं आहे. आता आपण घेणार आहोत ऑर्डिनल नंबर झाले, कितीपर्यंत झाले, कोणाकोणाचे झाले. आता हे तुम्ही ठरवायचं आहे. 50 पर्यंत झाले असेल तर आपण त्याच्या पुढे जा किंवा या लेवलला जर त्याला 50 पर्यंत 70 पर्यंतच ठीक वाटत असेल तर ओके, आपण त्याच्या पुढचा भाग बघू. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याला आणखीन एका खेळात गुंतवायचं आहे. कुठल्या खेळात, तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे कलर आणायचे आहेत. कलर बॉक्स कंपल्सरी आहेच, त्याच्याकडे असणारच आहे. छोट्या मुलांना फार काही कलर करायला लावत नाही, त्यांच्याकडे क्रेयॉन्स असतात. त्याच क्रेयॉन्ससोबत अर्धा वेळ तर त्याचं ते तोडण्यात, फेकण्यात आणि हरवण्यातच जाते. अर्ध्यांच्याकडे नसतील, हरपले असतील, परत आणा, तेच ते सारखं चालू असते. पण आणि